तर बघा, आपण आयुपॅक नॉमेनक्लेचर बघितलं होतं. आयुपॅक नॉमेनक्लेचर मध्ये आपण काय काय बघितलं होतं बघा, सर्वांनी लक्ष द्यायचं. आता हे बघा, 0 साठी नील, 1 साठी अन, 2 साठी बाय, 3 साठी ट्राय, क्वॅड, पेंट, हेक्स, सेप्ट, ऑक्ट असं करलं होतं. समजा एखाद्याचं नाव असेल 113, त्यासाठी काय येणार, अन, ट्राय आणि UM. ट्राय आहे तर ह्याला डबल आय लावायची गरज नाही, तसं तर काय येणार मग IUM. पण इथं पण आय आणि इथं पण आय असल्यामुळं डबल लावायची गरज नाही. अन ट्रायम, आणि ह्याचा शॉर्ट फॉर्म काय येणार, अन ट्रायम. हे झालं. त्याच्यानंतर आपण काय बघितलं होतं, आणखीन वेगवेगळे ग्रुप्स बघितले होते बघा. हे खूप महत्वाचे आहेत. SPDF. एस मध्ये कसं भरतो आपण, NS1 to 2. P मध्ये कसं भरतो, NS2 असते भरलेलं, आणि ND भरतो आपण 1 to 10. नाही चुकलं का रे, काय भरतो सांगा बरं, ND का चुकलं, काय चूक झाली, काय पाहिजे सांगा बरं सर्वांनी. सरा बरं, जरा सांगा. घ्या, शाबास श्रद्धा, व्हेरी गुड. NP भरतो आपण 1 to 6. डी मध्ये आपण काय भरतो रे, NS1 किंवा 2 असते कधी कधी, आणि N-1 D 1 to 10. F मध्ये काय असतं, NS2, N-2 F 1 पासून ते 14 पर्यंत असते, आणि N-1 D असते खाली तुम्ही, N-1 D 0 किंवा 1 असते. हे काल झालं आपलं अति 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 कामाचं. ठीक, ओके. त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे, नीट लक्ष द्यायचंय पुन्हा. हे बघा, जुनं क्लासिफिकेशन जरा नीट पहा. म्हणजे आत्ताचे ग्रुप नंबर आणि जुने ग्रुप नंबर. जुने ग्रुप नंबर एवढे कामाचे नाहीत, पण कधी तर उगं विचारले तर नवीन तर ग्रुप नंबर आहे 1. पिरियड नंबर तर सिंपल आहे, 1 2 3 4 5. ओय बाबा, काय चूक झाली ह्या पोराची चूक झाली ना. अरे रबसे, काय तरी लिहिते बघा. आता ही चूक मला दुरुस्त करावीच लागेल. कशी चूक करतात बघा जरा. एडिट करूया. ह्या पोट्ट्यानं चूक काय केली बघा. पहिल्यांदा हायड्रोजन इथं नसतं, हे असं गलती करतात. इसको बोलते गलती, अप्रोप्रिएट गलती करते. हे पूर्ण सर्वच्या सर्व वर पाहिजे बघा. तसं तर आता हायड्रोजन इथं ठेवायची आता फॅशन संपली. तुमची जुनी फॅशन असेल ती 10वी मधली, पण आता हायड्रोजनला इथं ठेवतात असं बघा, पिरियोडिक टेबलच्या मधोमध असं इथं ठेवतात हायड्रोजनला. त्याला लाल करूया म्हणजे लक्षात यावं आपल्याला. तर बघा, त्याच्यानंतर कसं कसं केलं पिरियोडिक टेबल बघू द्या बाबा. हा, इथं हेलियम पाहिजे. हे इथं जे कोपऱ्यामध्ये आहे ना एलिमेंट, इथं पाहिजे हेलियम. तर जुने ग्रुप नंबर्स आणि नवीन ग्रुप नंबर्स थोडंसं आपण बघूया त्यांच्याकडे. बघा, जुना ग्रुप नंबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 असे 18 पर्यंत हे जुने ग्रुप नंबर आहेत. नो प्रॉब्लेम, इट इज व्हेरी वेल अँड गुड. पण आता नवीन नवीन ग्रुप नंबर असे आहेत, ठीक आहे. आणि पिरियड नंबर कसे आहेत, 1 2
इथं पण चुका झाल्या त्या, ह्या पण मला दुरुस्त करावं लागतील ना. हे पूर्ण चुकलं, ह्याला जरा नीट करतो. आणि हे लिहितात कसं लिहितात बाबा, काय माहिती. मी तर तसं दिलेलं नसते बरं, पण ते लिहितात. आता लिहितात तर लिहितात, काय करावं. इथं असतो लिथियम, हा आहे बेरिलियम, पण सॉरी सोडियम. असं आहे. मग हे झालं वरचा तर पिरियड बघा, हायड्रोजनचा हा 1 पिरियड, ठीक आहे. मग ते 1 पहिला पिरियड, दुसरा पिरियड, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, हे पिरियड जुने आणि नवीन सेम आहे, ह्याच्यात काय बदल नाही. परंतु नवीन ग्रुप बघा, नवीन ग्रुप 1, 2, 3 हे नवीन आहेत बरं का, नवीन असे 18 पर्यंत नो प्रॉब्लेम. नवीनचं काही टेन्शन नाही, एकदम सोपा आहे, एका सुरात आहेत. पण मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबल सोबत ह्याला मॅच करायचं झालं तर जरा वेगळं आहे. लक्ष द्या जरा, आता ह्याच्यात कसं आहे ते थोडं लक्ष द्या. ही एस ब्लॉक आणि हा पी ब्लॉक, ह्यांना ए टाईपचे ग्रुप म्हणतात, ए टाईपचे. मग ह्यांना नाव कसं दिलंय, रोमन अंकातलं 1, 2, 3, 4, 5, 6 वगैरे वगैरे, ठीक आहे. परंतु ते ए टाईपचे आहेत ना, म्हणून त्यांच्या पुढे ए लिहिले बघा, दिसलं का. हे बघा, त्यांच्या पुढे असं ए लिहिलं, ए. मग इथं 2 ए झालं, हे बघा, हे 2 ए झालं की हे आहे 3 ए. इसको मैं जरा कट कर देता. हे बघा, हे 3 ए. हे आहे 4 ए. हे आहे 5th ए. ह्याला म्हणायचं 6th ए. ह्याला म्हणायचं 7th ए. आणि हे शेवटचा जो आहे तो 8th ए. ए वाले कळले का सर्व, कसे आहेत ते. येस और नो बोला एकदा. ए वाले सर्व कळले. कळले. पण आता बी वाले फार विचित्र आहेत. हे बघा, इथून एवढे बी वाले आहेत, हे आहेत बी वाले, ठीक आहे ना. हे सर्व 3 पासून 12 पर्यंत, नवीन 3 to 12 बी आहेत. ते कसे आहेत, विचित्र आहेत. त्यांची सुरुवात हे बघा 11व्या पासून होते. ह्या 11व्या पासून, ह्याला म्हणायचं फर्स्ट बी, ह्याला म्हणायचं सेकंड बी, आणि मग इकडे हे 3rd बी, 4th बी, 5th बी, हे सर्व बी आहे. 6th बी, 7th बी, आणि 8th बी कसं आहे बघा, 3 जणांनी मिळून बनलेलं आहे. थोडस वात्रट आहे बघा. इथून आधी इथं गेलं, मग डायरेक्ट तिथून इथं झालं, आणि मग उड्या मारत इथं 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 इथं. हे पण झेपलं का सांगा, येस और नो. पण ही जुनी पद्धत जी आहे, रोमन अंकातली, रोमन अंकातली जुनी पद्धत आहे ना, हिला एवढं टेन्शन घेऊ नका. ही आता कोण विचारत नाही. ही नवीन पद्धत सोपी पण आहे, आणि तीच विचारतात ही नवीन पद्धत, 1 2 3 4 सरळ. मग मी थोडंसं खाली काढलंय, हे बघा, खाली पण एक वेळेस लिहिलंय मी. नवीन ग्रुप कसे आहेत, 1 2 3 4 सरळ सुरानं. पण ओल्ड ग्रुप कसे आहेत, पहिल्याचं नाव 1 ए, दुसऱ्याचं नाव 2 ए. पण आता हे 3 ए नाही, हे विचित्र आहे. हे 3 ए इथं आहे, डायरेक्ट 13वा ग्रुप. हे बघा, हे
म्हणजे मधी जे लागले इथून एवढे ते डी ब्लॉकचे लागले, डी ब्लॉकचे बी वाले. पण एक लक्षात ठेवा, 1A हे बघा 1 2 3 डायरेक्ट, म्हणजे कसं लक्षात ठेवता ते ए 1 2 3 आहे, फक्त इथं ए आणि हे मग बी, कारण हे डी ब्लॉक सुरू झालं ना इथं. ठीक आहे. त्याच्यानंतर हे बघा 11 वाला म्हणजे 1B 2B, आणि पुन्हा मग 13 म्हणजे इथून पुढे सुरू झाला पी ब्लॉक खाली, राईट. हे खाली पी ब्लॉक सुरू झाला. हे बघा हे सर्व पी ब्लॉक आहे. 8 ते ए, सॉरी एक चूक झाली, म्हणजे 8 ते नाही, त्याला 0 म्हणतात. 7च्या नंतर 8 ए असं म्हणू नका, त्याला 0th ग्रुप म्हणतात. ते मेंडेलिव्ह मध्ये कसं केलं होतं, असा पिरियोडिक टेबल होता आणि मेंडेलिव्हचे असे ग्रुप होते 1 2 3 आणि हे 7वा ग्रुप होता. मग मग नोबल गॅसेस डिस्कवर केली की त्यांना इकडे ठेवलं होतं आणि त्याला 0th ग्रुप म्हणतात, 0व्या ग्रुपमध्ये ठेवलं होतं, राईट. 0व्या ग्रुपमध्ये. सो इसको एडिट करेंगे हम. आजा बेटा, हे जे 8th आहे ना, हे चुकलंय, त्याला 0th ग्रुप म्हणायचं, 0th ग्रुप. जीरो ग्रुप, राइट. अब क्या है, ओके, अब ये इंपॉर्टेंट है. मेटालॉइड्स को याद करने के लिए एक ट्रिक है. ये देखिए, ये जो दिख रहे हैं ना मेटालॉइड्स, एनसीईआरटी के मेटालॉइड्स यहां से शुरू होते. ठीक है. इसको भी मेटालॉइड कहां कहां पे जाता माना जाता है, लेकिन जरा एनसीईआरटी को देख लेंगे हम. एनसीईआरटी को देखेंगे तो मेटालॉइड्स कहां पर है, देखिए मेटालॉइड्स, ये एनसीईआरटी बुक्स, केमिस्ट्री 11th पार्ट 1, पार्ट 1 नहीं, पार्ट 2 हो गया ना बेटा, पार्ट 1, 11th पार्ट 1 नहीं है का इसमें रे, केमिस्ट्री क्लास 11th कंट्रोल सी, सीआरटी केमिस्ट्री, ये रही. तर याच्यामध्ये आपल्याला बघायचे मेटॅलॉइड्स काय काय आहेत. थोडंसं बघत राहिलं एनसीईआरटी, म्हणजे एनसीईआरटीला धरूनच चाललोय का नाही एवढं कळत राहतंय. बघा कुठं गेलं, पेज नंबर 99. हां, हे बघा मेटॅलॉइड्स, एनसीईआरटी मधले मेटॅलॉइड्स. एनसीईआरटी मधले मेटॅलॉइड्स काय म्हणतात, हे बघा हे. ठीक आहे ना, सिलिकॉन पासून सुरू झालेत, हे नाही मेटॅलॉइड्स. बघा हे आहेत, ह्याला पकडायला नाही, परंतु बऱ्याच ठिकाणी ह्याला पण मेटॅलॉइड पकडलं जात आहे, पण एनसीईआरटी मध्ये नाही दिलेलं. एवढंच लक्षात ठेवा, बाकी डोक्यात ताप घेत बसू नका. तर बघा मेटॅलॉइडला लक्षात ठेवण्यासाठी काय ट्रिक आहे, इथं लिहायला पाहिजे. तर मेटॅलॉइड्स बघा काय काय ते, सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक, अँटीमनी, टेल्युरियम, पोलोनियम, एस्टेटाइन. तो बेटा
इसको ले ट्रिक ये है बघा, ह्याला मी जरा असं लिहितो, अभीर गुलाल. हा, सीता गई म्हणजे एलिमेंट्स कसे आहेत ते आधी लिहितो मी. एलिमेंट्स कसे आहेत ते लिहूया आपण. उसके बाद तो पता चलेगा कि हम करना क्या चाहते हैं. तो ये है बेटा आपकी सिलिकॉन. जो सीता है ना, ये सिलिकॉन है. बघा हे इथून सुरू झालं. हे सीता, मग हे जर्मेनियम आहे खाली. वैसे तो इसको सीता गई किंवा सीता गेली म्हणलं की लय सोपं जाते बघा. सीता गईच्या ऐवजी गेली म्हटल्यावर कसं येतं, एकदम जर्मॅनियम म्हणजे जीई आहे असं लक्षात येते. जीई गेली असं. ठीक आहे, जीई. आजाला एस. ठीक आहे ना, सीता गेली. आजा. शोभा एस बी. तेरे टेल्युरियम. पीछे, पिच्चे नाही पीछे पाहिजे आता. CHE पाहिजे. ठीक आहे, त्यानं जे काय लिहिलंय. पीछे म्हणजे पोलोनियम. आता म्हणजे 80. हूं एक असते त्याच्या पुढे मी लिहितोय पण त्याचा काही संबंध नाही. तर सो ट्रिक कशी आहे मेटॅलॉइडला लक्षात ठेवायची. सीता गेली आजा शोभा तेरे पीछे आता. सीता गेली आजा शोभा तेरे पीछे आता. लक्षात राहिले का बघा. अरे लक्षात राहतील का. मेटॅलॉइड्स लक्षात ठेवायच्यात, खूप कामाचे आहेत, नंतर विचारले जातात. वाटतंय का काही कामाचे आहे म्हणून ट्रिक. कामाचे आहे वाटतंय तर थोडस मजा आणायची जरा. तर लक्षात ठेवण्यासाठी आता कसं ते आणखीन एक काय केलं ह्याच्यामध्ये हे पण माहित पाहिजे. NCERT मध्ये म्हणजे कसं कसं आहे. आता हे बिस्मत पण असते कधी कधी. मग आम्ही काय करतो त्याला, इकडं पण आहे काही काही ह्याच्यामध्ये बोरॉन रे बाबा, बोरॉन पण असतो. बोरॉन. मग बोरॉन साठी बिचारी. बिचारी. बिचारी सीता गेली आजा शोभा तेरे पीछे आता हूं. बोरॉन कधी कधी आपण NCERTत नाही. तर लक्षात कसं आता ह्याचं हे कसं पायऱ्या कशा काढायच्या. पायऱ्या अशा आहेत बघा. टुडू टुडू. ये बोरॉन. दोन दोनच्या पायऱ्या काढायच्या. दोन दोन बॉक्सच्या. कसं, इथं बोरॉन आहे पण हा NCERTत नाही, पुन्हा पुन्हा सांगतोय मी. मग त्याच्यानंतर इथं सिलिकॉन आहे. सिलिकॉनच्या खाली जर्मॅनियम. मग इकडं AS. राईट. बघा बरं लक्षात यायला कसं कसं आहे ते. पण ह्याच्या आता अशा पायऱ्या इथ्या जरा विचित्र आहे, ते लक्षात राहत नाही बरं का. इथं आहे SB सब्जी. पुन्हा तेरे इथं आहे. पीछे इथं आहे. आणि आता इथं आहे. बघा बरं जरा कशा पायऱ्या काढल्या मी. जरा लक्षात यायला का कसं कसं आहे ते. जरा थोडं. तर आता ह्याला थोडंसं बॉक्समध्ये कंप्लीट करूया. आत्ता ते वाटतंय पण जरा नंतर उगच वाटतंय कोणतं कुठं होतं. किंवा आपण काय करूया, असे दोन बघा असं करायचं रे. सोपं करतो मी त्याला आणखीन काहीतरी काहीतरी, पण तुमच्या पुढे ड्रॉ केलं म्हणजे जरा सोपं जाते तुम्हाला. अभीर गुलाल ऐसा. ओय जरा एक चूक झाली. हे पोलोनियम खाली घ्यायला पाहिजे ना.
बघा बरं जरा कसं कसं आहे ते. म्हणजे दोन 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 दोनचे बॉक्सेस लावायचे हो, काहीच नाही. बघा अरे किती सोपं आहे. असं करायचं त्याला, मग असं करायचं आणि मग दोन दोनचे बॉक्सेस लावायचे एकमेकाच्या शेजारी. कसे लावायचे बघा. कंट्रोल सी व्ही. हे बघा हे बॉक्स कसा लावला. त्याच्यानंतर हे बॉक्स कसा लावला बघा. कसं काय कशो काय. एक बॉक्स, दोन बॉक्स, तीन बॉक्स, राईट. आणि आता बघा हे बघा इथून एवढं झालंय बघा. हे इथून एवढं काम झालं. हे तीन बॉक्स लावले म्हणजे सीता गेली आजा शोभा तेरे पीछे. आता काय करायचंय, एक बॉक्स इथं लावायचा आहे आणि दुसरा बॉक्स इथं नाही लावायचा. असा बघा जरा, असा नाही लावायचा. नो 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 नो, असा तिरपट लावायचा आहे. हे बोरॉन. हळूहळू लक्षात राहते, काळजी करू नका. काहीच काळजी करू नका रे पिल्ले हो. फक्त सध्या हळूहळू असं समजून घ्यायचं नेमकं काय व्हायलंय, कुठं कुठं आहे, कसं कसं आहे. तर आत्ता मी काय करतो, ह्यांना दाखवतो तुम्हाला. हे बघा हे बोरॉन म्हणजे 13वा पिरियड आहे बघा. 13th, हे 14th, हे 15th वाले, हे 16th वाले आणि हे 17th वाले. पूर्ण पिरियडिक टेबलच पाठ होतंय हो नंतर. मग त्याच्यामध्ये मेटॉलाइट काढायला किती वेळ लागते. पण विचारतात 15व्या ग्रुप मधला नॉन मेटल कोणता आहे, 15व्या ग्रुप मधला मेटल कोणता आहे, असे प्रश्न विचारतात. तर ह्याच्या वर असला की नॉन मेटल, ह्याच्या खाली असला की मेटल. ठीक आहे, येईल, काळजी करू नका. कसलीच घाई करायची नाही, हळूहळू येत असते ते. हे मेटॉलाइटची ट्रिक, राईट. झाली मेटॉलाइटची ट्रिक. ओके. त्याच्यानंतर आता ही छान ट्रिक आहे बघा. पिरियडिक टेबल लक्षात ठेवण्यासाठी मी पहिल्यांदा पिरियडिक टेबलच्या समोर वाचून दाखवतो, मग तुम्हाला मोकळं. हे बघा, अगोदर पिरियडिक टेबल पाठ करण्यासाठी अगोदर सोबत वाचून दाखवतो, नंतर मग तुम्ही काय करायचं लिहून घ्यायचं. बघा ट्रिक कशी आहे. हलीना करे रब से फरियाद. नंतर तर ते मी लिहिलंच आहे. हलीना करे रब से फरियाद. बेटा मांगे कार स्कूटर बाप रोए. बेटा मांगे कार स्कूटर बाप रोए. इकडं बैंगन आलू गाजर इन थैला. ह्याचं काय डोक्याला ताण घेऊ नका सध्या. बैंगन आलू गाजर इन थैला. त्याच्यानंतर तुम्हाला हे बघा, हे मेटॉलाइटसाठी हे लक्षात ठेवतात ते उगा असं करायचं. काय पायऱ्या काढा की हो. हे का मेटॉलाइटसाठी टिंग 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 टिंग. झाले मेटॉलाइट्स. कसं मग हे इथं बोरॉन, सिलिकॉन, बिचारी सीता गेली आजा शोभा तेरे पीछे. आता हे पण सोपंच आहे ना. काय उघड आहे, झिगझॅग लाईन काढायची आणि त्याच्या खालीवर भरून टाकायची. ठीक आहे. मग त्याच्यानंतर काशी गये शंकर पार्वती. हे शेवटचे एवढेच लक्षात, डोक्याला ताण घेऊ नका, ते नंतर सांगतो मी काय करायचं. काशी गए शंकर पार्वती, नाना पाटेकर आज सब्जी बेचेगा. ओ सानिया सही तेरी पोज. ओ सानिया सही तेरी पोज. कधी कधी ओ सानिया सेक्सी तेरी पोज. काही बी म्हणायचं आपल्याला जसं वाटतंय तसं, जे बरं पडते तसं. फर्स्ट क्लास बिर्याणी इन ऑस्ट्रेलिया.
फर्स्ट क्लास बिर्याणी इन ऑस्ट्रेलिया. हीना, ही बघा, ही ना और करीना झगडते रहना. हीना और करीना झगडते रहना. चला, वाटतंय का तुम्हाला आता हे लक्षात राहण्यासारखं आहे म्हणून? लिहून तर नंतर घ्यायचंच, बट ह्याच्या मदतीने प्रिडिक्ट टेबल खूप लवकर लक्षात राहील असं वाटतंय का नाही एवढंच सांगा फक्त. यस और नो, यस और नो. हा, त्याच्यानंतर आता डी ब्लॉक ह्याला आडवं पाठ करायचं, डी ब्लॉकला आडवं पाठ करायचं. ह्या वर्षी पिरियडिक टेबल पाठ करणाऱ्यांना नीटमध्ये 4 मार्क फुकटात भेटले. ते प्रश्न पण दाखवतो मी नंतर तुम्हाला. पण काही जणांनी लाईटली घेतलं, नाही भेटले. स्कूटी वरची कार्टी मन फेकोनी कॉपर. बघा, मन फेकोनी, फेकोनी, मन फेकोनी कॉपर झेलती. स्कूटीवरची कार्टी मन फेकोनी कॉपर झेलती. कॉपर म्हणा, काहीतरी कार्टे म्हणा, कार्टे झेलती, काही म्हणा की हो. आता ह्याच्यामध्ये वेगळं आहे. यार जरा निम्मो तक, यार जरा निमो, निमो नावाची पोरगी आहे. यार जरा निम्मो तक रूठे रोहित का पैगाम आज छोडो. यार जरा निम्मो तक रूठे रोहित का पैगाम आज छोडो. आज तरी तिचं लेटर लिहून द्या. निम्मो नावाची लव्हर आहे. कोणाची? ह्या राहुलची, सॉरी रोहितची. कोणी घ्या, राहुल घ्या, रोहित घ्या, काही बी घ्या. आणि ते रुसला आहे, मग त्याचं पत्र कुणाला लिहून द्यायचं? ह्या निम्मोला. मग काय म्हणाले तर, यार जरा निम्मो निम्मो, हे बघा, निम्मो, निम्मो, निम्मो तक रूठे रोहित का पैगाम आज छोडो. त्याच्यानंतर इथं आहे हे एलिये, एलिये असते बरं का इथं, एलिये. ला हफ्ता, हफ्ता, हफ्ता वरना रे ओसामा, हे मध्ये चालेल चुकून. इराक से पिटाई और होगी. ला हफ्ता वरना रे ओसामा इराक से पिटाई और होगी. ते कसं होतं, ओसामा बिन लादेन होता अगोदर, मेला आता तो. ते एकदम डेंजरस डॉन होता आणि त्याचे इराक सोबत संबंध होते, म्हणून कोणतरी म्हणाले ला हफ्ता वरनारे ओसामा इराक से पिटाई और होगी. त्याच्यानंतर ऍक्टिनियम, एसी आहे इथं, एसी. होय बाबा, बाजूला हो रे तू. हा, एसी ऍक्टिनियम. ऍक्शन रफेल किंवा आकडू रफी. ऍक्शन रफेल और आकडू रफी धाबेवाल्याला सांगतो. हे विचारले होते बरं का ह्या नीट मध्ये, तो प्रश्न तुम्हाला दाखवतो मी. आकडू रफी धाबेवाल्याला सांगतो, भैंस हसी मिट्टी में धसी तो रोएगा कौन. किती मस्त आहे बघा. आकडू रफी धाबेवाल्याला सांगतो, भैंस हसी मिट्टी में धसी तो रोएगा कौन. बात खत्म, बात खत्म. राइट, राइट. चलो, आता हे, आता तसं तर हे चुकलंय. म्हणजे लॅन्थॅनाइड, म्हणजे हे एनसीआरटीतला टेबल नाहीये, मी दुसरीकडून घेतलाय. लॅन्थॅनम आणि ऍक्टिनम ह्याच्यामध्ये येत नाहीत बरं का. तरी ऍक्च्युली लॅन्थॅनाइडची सुरुवात सेरियम पासून होते आणि हे थोरियम आहे. तर मग शिर्याचा प्रसाद नंदूने प्राईम मिनिस्टर श्रीमती इंदिरा गांधींना तबेल्यात दिला होता. इरफान तुम ये भी लूटो. शिर्याचा प्रसाद नंदूने प्राईम मिनिस्टर श्रीमती इंदिरा गांधींना तबेल्यात दिला होता. इरफान तुम ये भी लूटो. बात खतम. आता हे ऍक्टिनाइट्स. तारों पे, तारों पे किंवा थारो पे, म्हणजे तुझ्यावर, थारो पे तुझ्यावर, किंवा तारों पे भी म्हणता येते, तारे. तारों पे उनकी नजर पड़ी, नजर पड़ी आसमान सिमटा बिजली कड़की इस फिल्म में नो लड़की.
तारों पे उनकी नजर पड़ी, आसमान सिमटा, बिजली कड़की, इस फिल्म में नो लड़की. किंवा जुने एक असं होतं, थापा, थापा म्हणायचं त्याला, थापा. त्यानंतर युरेनस, नेपच्यून, प्लुटो हे 3 ग्रह होते अगोदर, आता 2च राहिलेत. पण युरेनस, नेपच्यून, प्लुटो एवढं म्हणलं. त्याच्यानंतर अमेरिकेचा सीएम बराक, तसा तर तो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आहे, पण अमेरिकेचा सीएम बराक कॅलिफोर्नियाच्या इस्टॅब्लिश्ड फर्ममध्ये नोकरीला लागला. अमेरिकेचा सीएम बराक कॅलिफोर्नियाच्या इस्टॅब्लिश्ड फर्ममध्ये नोकरीला लागला. फर्म म्हणजे दुकान, व्यवसाय. फर्म माहित नाही का काय असते ते. इस्टॅब्लिश म्हणजे चांगल्या. अमेरिकेचा सीएम बराक म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा होते आधी, मग ते आता 2 वेळेस झाले, आता झालं ना, आता मग राष्ट्राध्यक्ष नाही, मग आता काय करावं, नोकरी करावं लागेल का नाही, म्हणून त्यांनी कॅलिफोर्निया मधलं एक इस्टॅब्लिश फर्म पकडलं. चला, ह्याच्यामध्ये काही डाऊट, ह्याच्यात काय डाऊट आहे, उगाच टाइमपास आहे. सर्वच्या सर्व पिरियडिक टेबल एका दिवसात पाठ होतं बघा, हॅट्रिक नाही. एका दिवसात. किती? एकाच दिवसात. तर आता हे तुम्ही इथून लिहून घ्यायचं एक 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 एक. हे बघा, हे बघा, इथं लिहिलंय पूर्ण. फर्स्ट ग्रुप, सेकंड ग्रुप, थर्ड ग्रुप, प्रत्येक गोष्ट इथं लिहिलंय. पण मध्येच हे जे दिलंय थिअरी, ती काय लिहू नका. एका कडीकोन हे लिहून घ्या. मध्येच थिअरी थोडीशी त्यानं उगाच लिहिल्या, काही गरज नसताना. ते हॉरिझॉन्टल वाले हे लिहून घ्या आधी, हे सर्व लिहून घ्या, हे पूर्ण. ठीक आहे, ओके. चला, हे पहिल्यांदा लिहून घ्या. मग त्याच्यानंतर पुढचं बघूया. आता मी मीटिंग एंड करून पुन्हा ऑन करतोय, किंवा तुमचं तुम्ही जॉईन करून लिहून घ्या.